सिंहगडला आणि इथे आम्ही बॅग वगैरे ठेवलेले आहेत पार्किंग केली. तर पार्किंगची जी फी आहे ना बॉटल घेतील आपल्या 50 रुपये आहे पाणी. सो मित्रांनो फायनली आम्ही सिंहगडावरती चाललो आहोत. ते पोलीस चौकी आहे तिथे आम्ही 50 रुपये देऊन 50 रुपये प्रवेश फी आहे. या जंगलामध्ये तुम्हाला खूप प्रकारचे पक्षी बघायला भेटतील. हां आणि घाटाच्या बाजूच्या असं रेलिंग वगैरे केलेलं आहे, बोर्ड वगैरे लागलेलं आहे. असा खतरनाक घाट आहे हा, डेंजर असा घाट आहे. या एरियामध्ये दरड कोसळण्याची खूप शक्यता आहे. कृपया सर्वांनी काळजीपूर्वक गाडी चालवावी. सुंदर असा नजारा आहे. चारी बाजूला डोंगर आहेत. तिकडे पलीकडे सिटी आहे सिंहगड. सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि या सिंहगडाला भेट देण्यासाठी आम्ही आता वरती चाललो आहोत. सो मित्रांनो फायनली घाट रस्ता चालू झालेला आहे आणि वाकडी तिकडे वळणं सुद्धा आहेत. या वळणांमध्ये ॲक्सिडेंट होण्याची शक्यता खूप आहे. त्याच्यामुळे बाईक कार व्यवस्थित चालवावी. आता दुपारचे वाजलेले दुपारचा आणि आता मी सिंहगडावर थोड्याच वेळ पोहोचणार आहोत. तिथे जाऊयात, तिथे मला थेट भेटूयात. सिंहगडावर जाताना खूप असा डेंजर घाट लागतो तो म्हणजे हाच येतो. सुंदर घाट पण आहे, इतकाच भयानक आहे. दरड वगैरे कोसळू शकते ते कधी पण. आणि या एरियामध्ये चित्ता आढळतो. तिथे बोर्ड पण दिला आहे, पुढे दरड कोसळण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात आपण सिंहगडावर पोहोचणार आहोत. चला भेटूयात सिंहगडावर पोहोचल्यावर. फायनली आम्ही सिंहगडावर पोहोचलो आहे आणि ते बाईक पार्किंग लावलेली आहे. पूर्ण जागा आहे पार्किंगसाठी. पार्किंग लावलेली आहे, सर्वांनी गाड्या पार्किंग लावलेल्या आहेत आणि तिकडे आपल्याला जायचं आहे. पार्किंगला लावलेली आहे गाडी. आपल्याला या दिशेने जायचं आहे पुढे. सो आता इथे गुलप्यांची पार्टी चाललेली. सो फायनली आमची सिंहगडाकडे जाण्यासाठी ट्रेक सुरू झालेला आहे. रस्ता लागलेला आहे, एकदम भारी आहे. ते असा खडक वगैरे आणि सर्वजण गुल्फ्या करत चाललेले आहेत. माझ्यातर्फे त्यांना गुल्फीचे फायनली पायऱ्या लागलेल्या आहेत. सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव हे कोंढाणा असे होते. या किल्ल्यावर दौतिक ऋषींनी तपश्चर्या केली होती, म्हणून या डोंगराला कोंढाणा असे नाव पडले. पूर्वी हा किल्ला महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या ताब्यात होता. 1628 ते 1630 दरम्यान मोहम्मद तुघलक यांनी हा किल्ला कोळी समाजाकडून जिंकून आपल्या ताब्यात घेतला. पुढे पुणे प्रांतासोबत हा किल्ला आदिलशाहीत म्हणजे शहाजहांकडे आला. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत 1647 मध्ये सिंहगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आदिलशाहीत शहाजीराजांना
कट कारस्थान करून अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आदिलशाहीला सुपूर्द केला. सो मित्रांनो, ही आहे सदर बघून झाल्यानंतर आता आम्ही थोडे पुढे जाणार आहोत. तुम्ही बघू शकता. आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे काय ते आपण बघूयात. आता आपण तोफखाना बघण्यासाठी चाललो आहोत इकडे. मित्रांनो, आपल्याला असे वेगवेगळे बोर्ड बघायला भेटतील, ते तुम्ही बघू शकता आणि पूर्ण माहिती मिळवू शकता. घोड्याची पागा बघण्यासाठी आपल्याला या छोट्याशा नळीमधून जायला लागेल. आता मी घोड्याची पागा बघण्यासाठी आतमध्ये चालू होत. आता फायनली आतमध्ये पोहोचलो आम्ही. तुम्ही बघू शकता की किती खूप अशी मोठी अशी जागा आहे. या जागेचा उपयोग घोड्यांना बांधण्यासाठी केला जात असे त्या काळामध्ये. आता आम्ही थोडं पुढे जाऊन बघणार आहोत अजून पुढे किती जागा आहे ती. सो आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथं आहे तुम्ही बघू शकता. तर ही जी जागा आहे ना, या जागेला घोड्याची पागा असे म्हणतात. ते पूर्वीच्या काली घोडे बांधायचे आणि त्यांना पाणी पिण्यासाठी ते डबकेसुद्धा आहेत. ते सर्व ठिकाणी घोडे बांधायचे. सो आता आपण जाऊयात पलीकडे. चला. इथं आपल्याला मोठी कुंड बघायला भेटेल. खूप मोठी कुंड इथे. एवढी मोठी अशी कुंड आहे. इकडे खाली खोल पण आहे. इकडे अजून एक कुंड आहे, त्याच्यामध्ये गाण आहे. असतो तानाजीचा कडा. याच जागेवरून आपले मावळे वरती चढले होते, सिंहगडावरती. आणि सो मित्रांनो, तिकडे आपल्याला दिसत असेल ना, तो आहे राजगड आणि हा आहे तोरणा. इकडे समोर बुरुज आहे ना, तिथे तानाजी मालुसरे यांचा हात तुटला होता. चला आपण तिथं जाऊयात. सुटका झाल्यानंतर शिवरायांनी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. कोंढाणा स्वराज्यात आणण्याची आई जिजाऊंची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवरायांनी प्रयत्न चालू केले. कोंढाणा घेण्याची जबाबदारी शिवरायांनी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली आणि 4 फेब्रुवारी 1670 रोजी किल्ल्यावर लढाई होऊन किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. या लढाईत मात्र तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. 1689 नंतर मुघलांनी जिंकून घेतलेला हा सिंहगड परत 1693 दरम्यान स्वराज्यात आला. इसवी सन 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराज सिंहगडावर वास्तव्यास असताना 3 मार्च 1700 रोजी त्यांचा सिंहगडावर मृत्यू झाला. पुढे 1703 मध्ये औरंगजेबाने ताब्यात घेतलेला हा किल्ला 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. प्रकारे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे बेल आयकॉन तिथे दाबायला विसरू नका. तर आता भेटूयात नवीन. मित्रांनो, हा ब्लॉग मी आता इथंच संपवतो, कारण पूर्ण सिंहगड किल्ला बघून झालेला आहे. भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.